नमस्कार संपतराव. नमस्कार सुभाषराव, नमस्कार. नमस्कार. काय बरं चाललंय का? चाललंय. बरं आहे का? पाऊस पाणी झाला का नाही? झाला की. किती पाऊस पडतोय. बर, मला कळलं तुम्ही कांदा नेलता म्हणली पुण्याला. काय झालं व? पुण्याला कांदा नेलता, काही सुद्धा दर नाही. बर, कसा गेला कांदा? 5 रुपये किलोनी गेला. म्हणजे काय दर नाही म्हणायचं. इष्टी पुरतं झालं पैसे फक्त. तीच म्हणलं तुम्हाला इचरावं. आम्हाला बी न्यायचं आहे बघा. आता तारांबळ झाली. आता हो का ते नांगरायचं आहे, फाणायचं आहे. म्हणलं न्यावा कांदा काय येते दपास ते इकडं मेहनत करून घ्यावी. पण आता तुम्हीच म्हणताय 5 रुपये 6 रुपयानं गेलं म्हटल्यावर अवघड आहे राव. लय अवघड होऊन बस. हो का आमचं रान तसंच पडले. तो का ते गव्हाचं नांगरायचं आहे, पुन्हा ही फाणायचं आहे. करायचं काय आता? हा, लय अवघड होऊन बसलं. हे बघा आता ट्रॅक्टरवाला काय म्हणतो, पेट्रोल मागलं, डिझेल मागलं. मग आम्हाला बी 4 पैसे वाढवून द्या. मग आता मोठा प्रश्न पडला आहे बघा, काय करायचं ते. डिझेल ही मागल्यामुळं शेतीच्या मेहनती थांबले. त्यावर सुभाषराव तुम्हाला काय सांगायचं आहे. आता कांदा जर ठेवावा तर त्यातला निमा नसतो ह्या उन्हानं. ऊन पण किती आहे. अहो लय ऊन आहे. मग मी काय म्हणतोय, तुमचा 5 आणि 6 रुपया गेला कांदा म्हटल्यावर आम्ही काय करायचं? न्यावा का नाही? नकाच नेऊ, काय सुद्धा दर नाही. अवघड आहे मग राव. मग करायचं काय आता? लय अवघड आहे. अहो पण हे आता पाऊस सुरू होईल. पाऊस सुरू झाल्यावर मेहनती कशा होतील या? हा, मग मला एक बघा उपाय सुचलाय सुभाषराव. काय? मी काय म्हणतो, आपण दोघात एक बैल जोडी घेऊ. हा, पटतंय का तुम्हाला? घेऊ आता. बर, मग काय करू, बैल जोडी घेऊ. तुमच्या शेतीची मेहनत होईल, माझ्या शेतीची मेहनत होईल. आहे का नाही? बरोबर आहे का नाही? मग काय करा, तुम्ही 4 रुपये गोळा करा, मी 4 रुपये गोळा करतो. माझ्याकडे नांगरे आहे, कोळपणं आहे, चाड आहे, सगळं व्यवस्थित आहे. आता मला सांगा, ट्रॅक्टरवाल्याचं तर म्हणते ते की पेट्रोल मागलं, डिझेल मागलं, आमचा इलाज नाही, तुम्ही वाढीव पैसे द्या. मग आपण असं करू, बैल जोडी घेऊ. आणि बैल जोडी घेतली, तुमच्या शेतीची मेहनत होईल, माझ्या होईल, पेरणी होईल, सगळं होईल व्यवस्थित. काय बी करा, पाहुण्या रावळ्या कुठं उसणं पासणं 4 पैसे घ्या आणि तयारी करा तुम्ही. असं म्हणतोय मी. तुमचं काय मत आहे? घ्या. अहो थोडं थोडं साठवून ना आपण बैल का जोडी घ्याव. बरं, आता हे तुमचं विचार पटलं आम्हाला चांगलं. मग आता मी काय म्हणतोय, आता तुम्ही कामालाच लागा. ह्या बघा, उद्यापासून तयारी करा पैशाची. आणि ह्या आठवड्यात आपण बैल जोडी आणू. ह्या बाजरीच्या पेरणीच्या आत म्हणजे आपलं सगळ्या ह्या मेहनती होतील या. बरं का? लय सोपं झालं आता काम. हा, मग ही तुम्ही आला, चांगली गोष्ट झाली. मी बी रानातनंच येत होतो बघा, किंवा जर बांधाची ह्याची त्याची घाण काढत होतो, म्हणून म्हणलं तितक्यात तुम्ही आला. बरं, आता मी चहा घेता का तुम्ही? व्हायचं नको नको, आताच घेऊन आलोय. बरं, गाडी कुठं ठेवली? तिकडंच ठेवली का? हा, तिकडं. बरं, असू दे आता. पण तुम्ही तयारीला लागा आता. हो हो. बरं, चला या आता. धन्यवाद.